आज ड्रेसला पॅचवर्क कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण शिकणार आहोत. चला तर मग पहा किती सुंदर पद्धतीने पॅचवर्क बनवलेला आहे. तर हा पॅचवर्क कसा बनवायचा आहे ते तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हा रेडीमेड पॅच घेतला होता मी. तो Meeshoवरून आला होता. मी मागवला होता. तर तुम्हीही अशा पद्धतीने पॅच मागवू शकता. आता मी हा पॅच जो आहे त्याचा मध्य केलेला आहे. साइडने मी जे आहे प्रेस करून जे कापड आहे ते फोल्ड केलेलं आहे. आता मध्याला मध्य जोडलेला आहे व साइडने टीप मारायची आहे. पॅचवर्कच्या वरती टीप न येता साइडने टीप मारत जायचं आहे. कारण जर त्याच्यावर तुम्ही पॅचवर्क जो आहे तो त्याच्यावर कॅनव्हासवर टीप मारला तर उलटं होण्यासाठी खूप अवघड होतं. तर साइडने टीप मारायची आहे कारण तो जो आहे तो थोडासा कठीण असतो. तर अशा पद्धतीने साइडने टीप मारलेली आहे. गळा जो आहे तो गोल आहे व त्याच्या खाली पॅचवर्क आहे. आता जे आतलं कापड आहे ते थोडंसं अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे. आधी मध्याला मध्य घेऊन मगच पॅच जोडायचा आहे. घडी जिथे असेल तिथे पॉइंट आला पाहिजे अशा पद्धतीने जोडायचे आहे. आता आपण अशा पद्धतीने दाबटीप मारू शकतो किंवा डायरेक्टही पलटी करू शकतो. तर मी पलटी केलेला आहे. आता जो भाग आहे तिथे मी आता हे पहा अशा पद्धतीने आत टाकायचं आहे व टीप मारायची आहे. नाहीतर खालचा भाग काय होतो तर वर दिसतो. तर अशा पद्धतीने सर्व साइडने टीप मारून घेतलेली आहे मी. आता टीप मारत असताना खालचा पॅटर्न वरती येणार नाही अशा पद्धतीने टीप मारायची आहे. म्हणजेच अगदी व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने टीप मारायची आहे. नाहीतर नेहमी काय होतं की टीप मारत असताना आपला खालचा जो पॅटर्न असतो तो वर दिसतो व त्यामुळे काय होतं की त्याचा जो येणारा जो चांगलेपणा असतो किंवा व्यवस्थितपणा असतो तो व्यवस्थित ड्रेस दिसत नसतो. आता माझ्याकडे अशा पद्धतीची लेस होती तर लेस मी अशा पद्धतीने आत टाकलेली आहे व साईडने टीप मारत आहे. आता इथून तुम्ही लेस जर आतून पॅच लावायचं असेल तर इथून मी लेस लावलेली आहे ती अ, तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनेही लावू शकता किंवा नंतर तुम्ही तयार पूर्ण पॅचवर्क झाला की मग तुम्ही लेस फिरवू शकता. अशाही पद्धतीने आपल्याला करता येतं. पण मला लेस थोडीशीच दाखवायची होती त्यासाठी मी अगदी किंचित साईडचा जो कट आहे तेवढीच मी लेस इथे दाखवत आहे. आता अशा पद्धतीने हा वरचा जो आहे तो पॅच तयार झालेला आहे. आता आपण आतला जो पॅच आहे तो तयार करणार आहोत. त्यासाठी कापड घेतलेलं आहे. कापड जे आहे ते म्हणजे लांबीला जास्त घ्यायचं आहे. तर हे आधी कापड घेतलं तर हे कापड मला पच झालं नाही. त्यासाठी मी हे कापड पुन्हा मी पहा अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या होत्या. तर ह्या प्लेट्सला कापड जे आहे ते पुरलेलं नाही आहे. प्लेट्स खूप कमी आल्या म्हणून हे कापड मी न वापरता दुसरं कापडाचा उपयोग केला. पहा इथे अशा पद्धतीने खूप कमी येत होतं त्यासाठी मी पुन्हा कापड घेतलेलं आहे. तर ह्या कपड्याची लांबी जास्त घेतलेली आहे मी व अशा पद्धतीने फोल्ड मारत मी मधून टीप मारत मारत केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पॅच तयार करू शकता. फक्त कापडाची रुंदी आपल्या त्या पॅचमध्ये बसेल व लांबी जी आहे ती थोडीशी लांब असावी जेणेकरून आपल्या प्लेट्स ज्या मारलेल्या आहेत त्या व्यवस्थित येण्यासाठी. तर आता प्रत्येक प्लेट व्यवस्थित करून घ्यायची आहे व बरोबर मध्य रेषा आखून आपण टीप मारून घ्यायची आहे. जर आपल्याला इकडे तिकडे रेष गेलेली असेल तर पहिल्यांदा एक टीप मारून व्यवस्थित घ्यायची आहे. म्हणजे जे दिसेल ते व्यवस्थितपणा दिसेल त्यासाठी जी एक्स्ट्राची टीप होती मारलेली मगाशी तर ती मी इथे खोलत आहे व मध्याला जी टीप आलेली आहे ती मी ठेवणार आहे. कोणतंही काम करा पण फिनिशिंगचं करा ज्यामुळे तुमच्याकडे कस्टमर वाढतील. त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागला तर देण्याची आवश्यकता असते. तर आता इथे पहा मी अशा पद्धतीने पॅच लावणार आहे. जर आतून लेस लावायची असेल तर आपण इथेच लेस अटॅच करू शकतो. तर अशाही पद्धतीने आतूनही लेस येईल व बाहेरूनही लेस येईल अशा पद्धतीने आपण दोन्हीही पॅचवर्क जे आहे ते बनवू शकतो. तर माझा इथे पॅच तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल. थँक यू फॉर वॉचिंग.